विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण विद्या प्रशंसा ही कृष्णशास्त्री चिपळूणकरांची कविता आपण अभ्यासणार आहोत. कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठी साहित्यातील फार मोठे भाषांतरकार आहेत. म्हणजेच देशोविदेशीतल्या साहित्यांचं भाषांतर करून मराठीमध्ये त्यांनी भाषांतरित केलेलं असं आपल्याला दिसून येतं. फार चिकित्सक अशा पद्धतीचा विचार करून चिकित्सक अशा पद्धतीच्या बुद्धीचे दर्शन त्यांनी भारतीय लोकांना घडवलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. मग विद्यार्थी मित्रांनो, विद्या हे एक असे धन आहे की ते कधीच कमी होत नाही. दिल्याने वा घेतल्याने त्याची दिवसेंदिवस वृद्धीच होत जाते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की विद्वाना पूजेते सर्वत्र, अशा पद्धतीनं. म्हणून आपण त्याचा विचार करत असताना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विद्या आणि चारित्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यामुळे ते मिळविण्यासाठी आपण आटोकाट अशा पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजेत. विद्येनेच माणसाला मान, अपमान, पिळवणूक कळते. त्याचा स्वाभिमान जागा होतो. म्हणून हे सर्व मिळविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशा पद्धतीचा मानस या कवितेतून व्यक्त केलेला आहे. बघा, गाडगेबाबा कीर्तनात म्हणत, एक वेळेचं जेवणाचं ताट मोडा, पण मुलामुलींना शाळेत धाडा. म्हणजे निरक्षर असणारे गाडगेबाबा शिक्षणाच्या बाबतीत आणि स्वच्छतेच्या बाबतीत किती अग्रेसर होते, किती काळाच्या समोर होते, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. म्हणून शिक्षणाचं ते महत्त्व गावोगावीच्या कीर्तनातून लोकांना सांगत असत. म्हणजेच संकट निवारते ती विद्या, दुःखाचे निवारण करते ती विद्या. म्हणून सर्व सुखदाती अशा पद्धतीची गोष्ट जर कुठली असेल तर ती मनुष्याच्या जीवनात विद्या आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. म्हणून तर महात्मा फुल्यांनी म्हटलं होतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच अशा पद्धतीचं ज्ञानाचं महत्त्व आहे. म्हणून ज्ञानाला अंगीकारलं पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही, तयास मानव म्हणावे का, अशा पद्धतीचा प्रश्न सावित्रीबाई फुल्यांनी आपल्या काव्यातून व्यक्त केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणून विद्या ही मार्गदाती आहे, ती वाटाड्या मित्रासारखी आहे. म्हणून तिचे महत्त्व कवितेमध्ये कवी कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी सांगितलेली आहे. म्हणून बघा मित्रांनो, आज आपण कवीचा परिचय करून घेऊया. 1824 ते 1878 अशा पद्धतीचा त्यांचा कार्यकाल. भाषांतरकार, रसिक पंडित, मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षेने यांचा चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी, रासेलस ही सॅम्युअल्स जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे आहेत. अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते. म्हणून प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितली आहे. दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर ती वाढतच असते. माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते. विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखाचे निवारण होऊ शकते. विद्येसारख्या वाटाड्या मित्र कोणीही नाही, असे विद्येचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे. प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग क्रमांक 3 या
कविता संग्रहातून घेतली आहे. तर चला आज आपण विद्या प्रशंसा ही कविता समजावून घेऊया. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगामाझी. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढतसे. ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुणन हा दुजात वसे. नानाविध रत्नांची कणकांची अस्थिभूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हित कर, विद्येसारखा सका नाही. अनुकूळ ती जयाला नित्य तयाला ऊने नसे काही. गुरुपरी उपदेश करी, संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथा पूर्वी. या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी. त्या विद्ये देवते अनन्य भावे सदा भजा भारी. मित्र हो, या कवितेचा सरळ सरळ अशा पद्धतीचा अर्थ पाहत असताना काही कठीण शब्द आपल्या लक्षात घेतले पाहिजेत. या कठीण शब्दांचा अर्थ मी कवितेच्या निरूपणाच्या वेळेला सांगत जाईन. तो या पद्धतीने. विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व. श्रेष्ठत्व या शब्दाचा अर्थ मोठेपण. जगा माझी जगात. मनुष्य म्हणजे मानव प्राणी. विद्या म्हणजे ज्ञान. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. जगात अशी कुठलीच एकही गोष्ट नाही की विद्यासंपन्न माणसाला ती असाध्य आहे, ती त्याला मिळू शकत नाही. अशा पद्धतीने म्हणजे मनुष्याला जे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे या जगात, ते फक्त त्याच्या विद्वत्तेमुळं झालेलं आहे, ज्ञानाच्यामुळं झालेलं आहे. आणि अशी एकही गोष्ट नाही की ती ज्ञानी माणसाला मिळू शकत नाही. तो सर्व मिळवू शकतो ज्ञानाच्या बळावरती. म्हणून विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व. विद्येमुळं माणसाला मोठेपण आलेलं आहे या जगामध्ये. अशी जगात एकही कुठली वस्तू नाही की ती विद्येने असाध्य आहे जी, की ज्याच्याकडे विद्या आहे पण अशा माणसाला ती मिळू शकत नाही. अशा पद्धतीची. देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे. आता देऊनी म्हणजे देणे, भोगुनी या शब्दाचा अर्थ तिचा उपभोग घेणे, स्वतः स्वीकार करणे, तिचा अंगीकार करणे, की स्वतःसाठी खर्च करणे. उणे या शब्दाचा अर्थ वजाबाकी, संपणे, की एखाद्याकडं 200 रुपये आहेत, ते संपू शकतात दिल्याच्या नंतर. किंवा त्याचं काहीतरी किराणा घरी आणला आणि त्याचा संपून टाकलं तर ते आपल्यापासून नाहीचे होऊ शकतात. अर्थात बँकेतलं बॅलन्स सुद्धा तशा पद्धतीनं कमी जास्त होत राहतं. पण ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही ती उदार अंतःकरणानं द्या, ती तुमच्या स्वतःसाठी उपभोगा, तिच्यामध्ये सदैव वाढ होत जाते, ती कमी होताना दिसत नाही. आयसे एकच विद्याधन, की कुठल्याही स्थावर जंगम मालमत्तेपेक्षा विद्याधन अशा पद्धतीचा एक अद्भुत गुण आहे, चमत्कारिक गुण आहे की ती कधी संपत नाही, तिचं मोल कधी कमी होत नाही, की ते दुसऱ्यामध्ये आपल्याला दिसत नाही. दुजात वसे म्हणजे दुसऱ्या कुठल्याही मालमत्तेमध्ये ते दिसत नाही. विद्या अशी आहे की ती दिल्याने वाढते, उपभोगल्याने सुद्धा ती वाढते. यथोचित अशा पद्धतीचा तिचा उपयोग केला तर ती सर्वदूर अशा पद्धतीने पसरत जाते. म्हणून आपण म्हटलं की विद्वाना पूजिते सर्वत्र. मग अशा पद्धतीचं असणारं, सदैव वाढत वाढत राहणारी अशा पद्धतीची ही आपली विद्या धनसंपदा आहे. ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार. दुजात या शब्दाचा अर्थ दुसऱ्यात, वसे बसणे किंवा वावर करणे, की त्याच्या ठायी असणे. नानाविध रत्नांची कनकांची अस्थिभूषणे फार. भूषणे अलंकार, कनक म्हणजे सोने, रत्न नानाविध अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे रत्न आहेत. त्या रत्नांची सुंदर अशा पद्धतीचं शरीराचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण त्या भूषणांचा वापर करत असतो. परंतु विद्या हे एक असा अलंकार आहे की तो अत्यंत शोभादायक अशा पद्धतीचा अलंकार आहे. म्हणजे विद्या
पूर्ण असणाऱ्या माणसांच्या अंगी नम्रता असते, क्षमाशील असतं, चारित्र्य असतं आणि अनेक गुणांनी अशा पद्धतीचा एक सुंदर माणूस निर्माण होतो. म्हणून त्याला विद्यासंपन्न अशा पद्धतीचा माणूस असं आपण म्हणतो, की ज्याच्याकडे विद्वत्ता आहे. त्या विद्वत्तेच्या बरोबर अशा अनेक अलंकाराची भर निश्चितच त्याच्या विचारात आणि त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये पडताना आपल्याला दिसते. म्हणून अलंकाराने आलेली बाह्य शोभा ही विद्यासंपन्न असणाऱ्या माणसांच्या अंतरंगातली शोभा अशा पद्धतीची दिसते आणि ती अधिक उठून दिसते. म्हणून आपण म्हटलं की विद्वाना पूजिते सर्वत्र. या साऱ्या भुवनी हितकार विद्येसारखा सखा नाही. सखा म्हणजे मित्र, भुवनी म्हणजे जगतात. काय नाही की हितकारक अशा पद्धतीचा कुणी नाही, की साऱ्या भुवनी हितकार विद्येसारखा सखा नाही, की तुमचं शुभ चिंतणारा, तुमचं कल्याण व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा करणारा, अशा पद्धतीतली एकमेव वस्तू जर कुठली असेल तर ती विद्या आहे. ज्या माणसानं ते अनुकूल या शब्दाचा अर्थ आत्मसात करण्यासाठी, तिला आपलंसं करून घेण्यासाठी, अनुकूल ती ज्याला नित्यतयाला उणे नशे काही, की ज्याने ती अवगत केलेली आहे, ज्याला त्या आत्मसात केलेली आहे, अशा माणसाला जगात कुठलीच गोष्ट उणे नसते, नाही अशा पद्धतीची गोष्ट नसतो. तर विद्या असणाऱ्या माणसाला अनेक गोष्टी त्याच्या पायाच्या चरणावरती लोळण घेत असतात. मग सुखवस्तू असतील, मान असेल, सन्मान असेल, अर्थप्राप्ती असेल, अनेक गोष्टी असतील की त्या त्याच्याकडं येत असतात. म्हणून हा सखा आहे. विद्या म्हणजे सखा, सोबती आहे. आणि ज्याने तो अनुकूल करून घेतला, आपलासा करून घेतला, त्याच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचं नित्यसुख येत असतं असं आपल्याला दिसून येतं. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. हा, की मग आपला जसा गुरुजी आहे, वर्गामध्ये शिकवत असताना गुरुजी सांगत असतात, खोड्या करू नका, सगळ्याशी प्रेमानं वागा, चांगल्या आवाजात बोला, सुंदर अशा पद्धतीची मैत्री करा, मंगल मैत्रिणीच माणसाचं कल्याण होत असतं. अशा पद्धतीचे गुरुजी आपल्याला उपदेश करतात. तशा पद्धतीने विद्या ही आपल्याला संकटातून काढण्यासाठी, संकट निवारण्यासाठी उपदेश सुचवत असते, उपाय सुचवत असते. आणि मग चिंतित फळ देऊन या कल्पतरू परी मनोरथपूर्वी, म्हणजे चिंतित मनात धरलेलं, तुम्ही इच्छा व्यक्त केली तशा पद्धतीचं फळ तुम्हाला देतं. एक सांगितलं जातं की या विश्वामध्ये अशा पद्धतीचं एक कल्पतरू नावाचं झाड आहे. त्या कल्पतरू नावाच्या झाडाखाली आपण जर बसलो आणि मग आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली, तर आपल्या मनात जे ज्या गोष्टी आल्या, जे जे मनोरथ आपले असतील, ज्या ज्या विचार असतील, ते ते पुरं करण्याचं काम ते कल्पतरू नावाचं झाड करत असतं. आणि मग त्या कल्पतरूसारखं ही विद्या माणसाच्या मनात येणारे प्रत्येक विचार, प्रत्येक आशा आकांक्षा, त्याचे मनोरथ, त्याच्या भावना, त्याची वृत्ती प्रवृत्ती पुरविण्याचं काम हे कल्पतरू करत असतं. त्या पद्धतीने विद्या माणसाची करत असते असं सांगितलं. या परी सकल सुख जी देई दुःखे समस्त जीवारी. याच्या पलीकडे जाऊन सकल म्हणजे सर्व, जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी असतील, ज्या सुखकारक असतील, त्या सर्व सुखकारक गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ती विद्या करते. आणि तुमच्यावर येणारी जी काही संकट असतील, दुःख असतील, ते विद्येच्या जोरावर तुम्हाला ते परतवून लावता येतात. म्हणून दुःखे समस्त, समस्त म्हणजे सर्व, जीवारी, वारी या शब्दाचा अर्थ त्याला दूर सारणे, ती तुमच्यापासून दूर त्यांना लुटणं, म्हणजे सुख देतं, सुखकारक गोष्टी जीवनामध्ये येतात. त्याच पद्धतीनं तुमच्यावर येणारी काही दुःखाचे प्रसंग असतील किंवा अडचणीचे क्षण असतील, त्यांना सुद्धा संपवण्याचं काम, त्याचं निवारण करण्याचं काम विद्या करत असते. त्या देवीते, त्या विद्या देवीते अनन्य भावे सदा भजा भारी. म्हणून अशा पद्धतीची ही जी विद्या आहे, त्या विद्येची उपासना, त्या विद्या देवतेची उपासना अगदी मनोभावे आपण केली पाहिजे. आणि ती उपासना करत असताना अगदी मनापासून तिचा अंगीकार करणं, तिला आपलंसं करून घेण्यासाठी तिला भजनं आपण चालू ठेवलं पाहिजे अशा पद्धतीने दिसतं. म्हणून तिचं चिंतन आपण केलं पाहिजे, तिचं मनन आपण केलं पाहिजे. आणि तशातून आपण आपला विचार वृत्ती बदलवण्यासाठी आवश्यक असणारी विद्या आपण मिळविले पाहिजे. म्हणून जगात जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीच्या प्रशंसेसाठी पात्र ठरायचं असेल, तर तुम्ही अगोदर विद्येची प्रशंसा केली पाहिजे, तिचं गुणगान गायलं पाहिजे, तिचं चिंतन केलं पाहिजे,
ते मिळविण्यासाठी आटोकाट अशा पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपण लायक बनू जगामध्ये. अन्यतः आपली किंमत अडाण्यांच्या गणतीमध्ये होणार नाही, निरक्षराच्या गणतीमध्ये होणार नाही. या गोष्टीची जाणीव आपण करून घेतली पाहिजे. याच्यासाठी कवीने तुम्हाला 8वीच्या वर्गामध्ये विद्येचा अंगीकार करण्यासाठी कोणत्या बाबीची आवश्यकता आहे हे पटवून देत असताना प्रस्तुत कविता त्यांच्या आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली कविता आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, कविता अभ्यासा. कवितेच्या समोर असलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती आपण सोडवल्या पाहिजेत. त्याच्यातले कठीण शब्द बाजूला करून त्या कठीण शब्दांचा अर्थ आंतरजालाच्या माध्यमातून आपण शोधला पाहिजे. अशा पद्धतीची असणारी ही कविता आपण या ठिकाणी पूर्ण करूया. धन्यवाद.